चोरलेल्या नोकऱ्या, चोरलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, इतर लोकांनी त्यांना पहिलं बाहेर काढावं, तोपर्यंत आदिवासी स्वस्थ बसणार नाही। ए आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी एकजुटीचा विजय असो। आज सर्वांना जय आदिवासी। आज जो संघर्ष चालू आहे, आज संघर्ष निवड मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून हा वाद निर्माण झालेला आहे। एक ओबीसी आणि मराठा वाद असताना अचानक हैदराबाद गॅजेट ओबीसीला लागू केला, मराठ्याला लागू केला आणि याचा परिणाम आज आम्हाला आदिवासी समाजाला भोगावा लागतो। आज हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाज देखील अनुसूचित जमातीमध्ये आलं पाहिजे, मात्र हे संविधानाच्या नियमात नसून हे फक्त शासनाने दाखवलेलं गाजर आहे। कारण जो हैदराबादचे गॅजेट आणि अनुसूचित जमाती याच्यात खूप मोठा फरक आहे। आदिवासी अनुसूचित जमात आहे तर बंजारा हा जात आहे, त्यामुळे याच्यातली तुलना खूप मोठी असल्या कारणाने आज बंजारा समाज आदिवासी समाजामध्ये येऊ नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज हा आक्रोशात आलेला आहे। आणि गेले लकीभाऊ जाधव याच्या नेतृत्वाखाली 14 तारखेपासून तर आज 16 तारखेपर्यंत आज जन आक्रोश मोर्चा शहापूर ते मंत्रालय असा प्रवास चालू आहे। या ठिकाणी लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये विविध ठिकाणी आदिवासी समाज एकत्र आलेला आहे। हा निवड बंजारा समाज आणि धनगर समाजांना या आमच्या समाजामध्ये येऊ नये यासाठी निवड आमचा आदिवासी समाज एकवटला आहे आणि विविध जिल्ह्यामधनं हा समाज आम्ही मुंबईला आलोय आणि ह्या ज्या ठिकाणी समाज आमचा एकत्र आहे, आम्ही शासनाला एकच विनंती करू की आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे, आमच्या हक्काच्या आरक्षणामध्ये कोणत्याही जमातीला आमच्या समाजामध्ये येऊ दे नाही, हे आमच्या हक्काचे विनंती आहे। आणि ज्या शासनाने या ठिकाणी मंत्री महोदय असतील किंवा बाकीचे आमदार असतील, राजकीय लोक असतील, हे जे बंजारा समाजाला आदिवासी समाजाला आणण्याचा प्रयत्न करतात, जर आमचा हक्क जर हिरावून घेतला, हिसकावून जर घेतला तर ह्याच्या विरुद्ध सुद्धा आम्ही कोर्टात जाऊन ह्याच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करू। हे आमचे आदिवासी समाज एकजूट आहे, हे शासनाला आम्ही एक आव्हान देतो आणि चेतावणी देतोय। आदिवासी एकजुटीचा विजय असो, आदिवासी बचाव, आदिवासी बचाव। सर्वांना माझा मानाचा सन्मानाचा क्रांतीचा जय आदिवासी, जय जोहार, हर हर महादेव। बांधवांनो, आत्ताच जो काही मराठा समाजाला जो कोणता गॅजेट आहे, हैदराबाद गॅजेटच्या काही त्यांना त्यानुसार त्यांना मराठा आरक्षण भेटलेलं आहे। पण तो बांधवांनो, आज हा भारत देश आहे, हा भारत देश या संविधानाच्या याच्यावर चालतो का गॅजेटवर चालतोय। परंतु या हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतरला काही जातीतले लोक आमच्या जमातीमध्ये मोड करण्यासाठी भाजपा देत, परंतु त्या बंजारांना सांगणे, त्या धनगरांना सांगणे, आम्ही धर्मामध्ये मोड करत नाही, आमचा धर्म आदिवासी, आम्ही जमातीमध्ये मोड करतो, आम्ही जातीमध्ये मोड करत नाही। म्हणून आमच्या सवलती आमच्याशीच येते। आमच्या समाजामध्ये कोणी अडथळा आला तर आम्ही आडवा येऊ शकतो। मैदानात 5 मिनिटं लगेच जाते, 5 मिनिटं लगेच जाते। बांधवांनो, आज या आदिवासी समाज आरक्षण असूनही तरी आदिवासी समाज हा अन्याय अत्याचाराविरुद्ध लढतोय। काही हे मनुवादी सरकार आहे, तो सरकार कुठेही षडयंत्रग्रस्त आदिवासींना मागात खेचतो। पण बांधवांनो, 14 तारखेपासून ते 16 तारखेपर्यंत शहापूरपासून जो काही जन आक्रोश आंदोलन मोर्चा झालेला आहे तो आज या ठिकाणी येऊन धडकलेला आहे। परंतु या जातीवादी सरकारने आपल्याला कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु आम्ही या मुंबईमध्ये दिसणार, कुठे पण घुसणार, पण मुंबईमध्येच दिसणार असा नारा घेत आम्ही या मुंबईमध्ये आलेलो आहे। बांधवांनो, यो आमचा हक्काचं आरक्षण आहे, हा आम्ही कोणत्या जाती धर्माला देऊ शकत नाही। म्हणून सांगतो, सर्वांनी आज खऱ्या अर्थाने एकजुटीने आलं तर आपला संघर्ष हा कायम टिकल। बांधवांनो, त्या राघोजी भांगरेचे विचार आठवा, त्या बिरसा मुंडाचा उलगुलन आठवा, आता राघोजी भांगरेंचा बंड आज त्या राघोजी भांगरेंच्या काळामध्ये सोशल मीडिया नसताना माझ्या राघोजी भांगरेने कशा प्रकारे बंड केले असतील, कशा प्रकारे समाज एकजूट केला, कशा प्रकारे त्यांनी या इंग्रजांना पळू की सळू का मरू असा घोडून सोडणारा माझा आदिवासी समाज होता। परंतु आज आपण अजूनही झोपलेलो आहे, कुठेतरी आपण झोपातून उठून आपल्या समाजासाठी यावं लागेल, नाहीतर येणाऱ्या काळात
तुमची पोरं तुम्हाला जाब विचारतील, आमच्यासाठी तुम्ही काहीच केलं नाही, तुम्हीच आम्हाला कारणीभूत असतील. म्हणून आज सर्व समाजाला विनंती असेल, या सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती असेल, काही समाज बांधव अजूनही घरात झोपलेले आहेत, त्यांना विनंती असेल की आज तुम्ही घरातही झोपलेले आहेत ना, तुम्ही सोशल मीडिया गाजवा. तुम्ही जर सरकारी नोकरीला तुम्ही येऊ शकत नाही, परंतु आज हे आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे, आज अन्याय अत्याचाराविरुद्ध लढतोय, तर तुम्ही फक्त सोशल मीडिया गाजवा, पण याला त्याला ट्रोल करून त्याला पाठी खेचू नका. जय आदिवासी, आरक्षणाच्या हक्काचं, बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जयपाल सिंह मुंडांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पेशावरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, खाजगीकरण झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, झालंच पाहिजे, पेशावरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जय जोहर का नारा है, भारत देश हमारा है, जय जोहर का नारा है, भारत देश हमारा है.